तर गावात ना संत तुकाराम महाराज पारायण सप्ताह बसला होता. कसं आहे, गावोगाव आपण संत ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण या बाकीच्या संतांचं काय, तेही संत आपल्या लक्षात राहिला पाहिजे आणि पिढ्याने पिढी आपली परंपरा चालली पाहिजे. अरे छोटा मोठा गाव आहे ना, आपण त्याचा उपक्रम राबवला पाहिजे, जयंती साजरी केली पाहिजे, त्यांचं पारायण वाचलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या लक्षात येतील, आपला धर्म वाचेल, आपली संस्कृती वाचेल. गाणेगाव ग्रामस्थ भजनी मंडळाने लक्षात घेऊन हे 7 दिवस पारायण बसवलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, तुमचा भाऊ कसा भक्तीप्रेमी आहे, धर्मासाठी कायम उभा राहतो. आणि हे 7 दिवस ना बेकार जल्लोष केला हो आम्ही, भजन हरिपाठ आरती वगैरे एकदम सगळे एकदम भक्तिभाव. आणि आज संत तुकाराम महाराज 20 दिवशी सप्ताह उठणार होता. इकडे मस्त कीर्तन वगैरे चालू होतं आणि इकडे ना महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता, कढी खिचडी शिरा. गावातले सगळे ग्रामस्थांना आपला मित्र परिवार उपस्थित होता. कसं आहे, असा कार्यक्रम ना सगळे मिळूनच पार पडतो. आणि मसाले वाटते एकदम टॉपचा बनवला होता. अरे एवढे पकवान टाकले होते ना, डायरेक्ट विषय खोल होता. अरे कढी तयार झाली बोन, ये पोलांना डायरेक्ट घरामध्ये लपून लपून कढी पित होते. काल्याचं कीर्तन झालं, दयांडी पडून आपल्या सचिन काकांनी ना पटापट प्रसाद वाटून दिला. सगळ्या देवांना भोग ठेवून दिलं. भोन दीपक काकां सचिन काकांनी ना पहिला मान रामभूता त्याला दिला होता. अरे लाले, यहाँ तो सभी दिल जले हैं. मग आता आम्ही प्रसादाचा आनंद घेतो, तुम्ही पटकन फॉलो करा.